माझं वय वाढलंय, पण मी इथंच होतो वर्गात. पहिल्या 3 मध्ये येतच राहिलो 10वी पर्यंत. पण मी बसायचो शेवटच्या पोरांमध्ये. पहिल्या पोरांचा आणि शेवटच्या पोरांचा फरक मी समजू शकतो. पहिल्या पोरात म्हणजे पहिल्या पोराकडे जे गुण आहे, तो हुशार आहे, अमकं तमकं सगळं माझ्याकडे होतं. पण शेवटच्या मुलाकडून सुद्धा मी सगळ्या गोष्टी शिकलेलो आहे. कारण आयुष्यात येणारा प्रत्येक माणूस, त्याच्याकडून आपण चांगल्या गोष्टी घेत गेलो तर आपण नक्की यशस्वी होतो. आता आपल्या पुढे हे दोघं जण आहेत ज्यांचा आज सत्कार आहे, आणि याआधी सत्कार झालेला आहे. तुम्ही जो डोळ्याने ज्या ज्या लोकांचा सत्कार बघितला आहे, तर पिंपरी गावात आजही असा एकही व्यक्ती नाही आहे की ज्याच्याकडं म्हणजे ज्याची परिस्थिती ही खूप श्रीमंत, कोणाकडं अशा फॉर्च्युनर वगैरे गाड्या, मोठमोठे बंगले, असं कोणाकडं आहे का? नाही आहे. आपली परिस्थिती ही सर्वसाधारण आहे. याचं कारण, पहिले हे गाव दुष्काळग्रस्त होतं पिंपरीचं, लोक सुशिक्षित होते, पण तरी सर्वांनी एक जिद्द होती, सुशिक्षित वर्ग होता, पोरं शिकले, पोरं हुशार आहेत, पोरं करताय. पण एक मोटिवेशनची गोष्ट ही आणि अभिमानाची गोष्ट पण हीच की आपल्या गावामध्ये सर्व मुलं, म्हणजे माझ्या क्लासमधले असतील किंवा आमच्या वेळेस जे जे बॅचमेट होते सगळी 5वी ते 10वी जेवढे जेवढे संपर्कात आले, सर्व मुलं, कोणी कोणत्याही जाती धर्माचा असू, कोणी किती गरीब असू, काही असू, सर्वजण आजही एकत्रच आहे. आणि विषय हा की आपण सर्वांना एक मोटिवेशन, आमच्या वेळेसही खूप लोक द्यायचे, खूप सांगायचे, आम्ही असं केलं, आम्ही तसं झालं, आम्हाला हे शिकवलं म्हणून आम्ही आज घडलो. पण माझ्या मनात 5वीपासून म्हणजे पहिलीला असल्यापासून तर 4थीपर्यंत मी आमच्या वस्तीवरच्या शाळेत होतो. नंतर मी हायस्कूलला आलो. हायस्कूलला आल्यानंतर सगळे नवीन लोक होते, पण त्यांच्यातही मी मिक्स झालो. ते लोकही आपलेशी करून घेतले, सर्वांना आपलंसं समजलं. आता तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर मी ज्यावेळेस मराठी शाळेत होतो आमच्या, तेव्हा माझ्या सगळे क्लासचे मुलं आम्ही सोबत जेवायला बसायचो. 5वीला गेल्यानंतर मग आम्ही वस्तीचे सगळे लोक जेवायला बसायचो, असे 4-5 गट 5वीचेच. पण नंतर एक 2-3 महिन्यानंतर सर्व मुलं आम्ही 5वीचा वर्ग सगळा एकत्र जेवायला बसायचो. तुम्ही बसता का? सगळे एकत्र बसता? पण मी 8वीला गेल्यानंतर आमच्यामध्ये जेवायला 5वी ते 10वी पर्यंतचे बऱ्यापैकी सर्व मुलं एकत्र बसायचे. 10वीला गेल्यानंतर असे मग ऊन सावलीचा खेळ समजून ठीक आहे, पण जेव्हा वातावरण चांगलं असेल आम्ही सर्वजण एकत्र होतो आणि एकत्रच राहिलो. विषय एवढा की आता यश भेटतं त्याच्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो. 5वीपासून आल्यानंतर इथं भरपूर लोक मोटिवेट करायचे, त्यांचे सत्कार राहायचे. मलाही हेवा वाटायचा की आपण हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. पण माझ्या आड कायम येत राहिलं एक मनात न्यूनगंड होता, आपण हुशार आहे सगळे, पण आपली परिस्थिती, एक गोष्ट आहे की परिस्थिती पुढं आपलं काही चालू शकत नाही. परिस्थिती ही गोष्ट अशी आहे जी माणसाच्या मनात न्यूनगंड तयार करते. की आता समजा ठीक आहे, तुमच्यातले बसणारे विद्यार्थी एवढे, प्रत्येकजण स्कॉलरशिपला बसतं का? नाही बसत ना. 1-2 असतील, 5 लोक असतील, का नाही बसत? की पैसे थोडासा प्रॉब्लेम माझा, मग मित्राला काय सांगू, नको मला जमणार नाही, ते मी करतच नाही, मी बसतच नाही. हे आम्ही सुद्धा त्यावेळेस केलेलं आहे. व शाळेची चालू शैक्षणिक फी असेल तर ती फी भरताना सुद्धा 3-3 दिवस क्लासमध्ये उभं राहायला लागायचं. पण माझ्या तोंडाकडे बघून मला ओळखायचे, हा शिक्षकांचा मुलगा आहे, हा पैसे बुडवणार नाही, हा देईल. मला एक्सक्यूज दिला जायचा, पोरांनाही दिला जायचा, कोणाला टॉर्चर केलं जायचं नाही, त्यांना छड्या मारल्या जायच्या नाही. 4-4, 8-8 दिवस आमची लेट फी जायची. फी भलेही ती 500च्या आतमध्ये असली तरी लेट व्हायचं. म्हणजे तुम्ही परिस्थितीचा अंदाज घेऊ शकता. तर मला सांगायचं हे की असं आज कुणालाही वाटतं थोडं 5वी ते 8वीचा वर्ग एक लहान असतो, त्यांना एवढं समज नसते, पण पुढचा 9वी 10वीचा वर्ग हा समजूतदार आहे. तर मला हे सांगायचं आहे की तुमची परिस्थिती ही तुम्हाला आयुष्यात कधी आडवी येत नाही, याचं जिवंत जागृत उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर आज आहे. हे दोनही विद्यार्थी घडले, त्या दोघांची परिस्थिती सर्वसाधारण आहे, एकदम सर्वसाधारण, बरोबर. आणि शिक्षक आपल्याला जे शिक्षा देतात, मलाही खूप वाटायचं सरांनी मला मारलं, हे केलं, त्यावेळी ते बरोबर असतं.
जेव्हा तुम्ही मोठे होता त्यावेळी तुम्हाला ते अगदी योग्य समजतं. मला तुमचा जास्त वेळ घ्यायचा नाही. मला माहिती बसलं लय बोर झालंय, खडे रुतत आहे, कधी संपतं हे. मी क्लासमध्ये जातो, खेळायला जातो, जेवण करतो, यांचं काय चाललंय. ठीक आहे, आम्ही होणार आहे मोठे, करणार आहे आम्ही. सगळ्या विचारातून मी गेलोय. सांगायचं एवढं की तुमची परिस्थिती आड येणार नाही. आपण त्यासाठी एक समाजकार्य नाही, राजकारण नाही, काही नाही, काही नाही. एक चांगला विचार की ज्याला फी भरायची कधी अडचण येईल, मला हे करायचंय, मला फीची अडचण येते, आपण त्याच्यासाठी थोडंसं एक मदत करण्याचा प्रयत्न करतोय, अजूनही करणार आहे. ज्या कोणी गरीब विद्यार्थी असतील, असा न्यूनगंड बाळगायचं कारण नाही. ते सगळं गुपित राहणार आहे, कोणाचं नाव समोर येणार नाही, काही नाही, काही नाही. पण त्या विद्यार्थ्याला जी इच्छा आहे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण करणार. आता हे झालं तुमच्याबद्दलचं. आता तुम्हाला अजून गोष्ट माझ्या वैयक्तिक